विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 2 मधील टॉपिक 2.2 द हाऊस बिल्डर हा लेसन अभ्यासणार आहोत। तर त्यासाठी तुम्हाला या लेसनच्या बाजूला पिंक कलरमध्ये मार्जिन वर्ड्स दिलेले आहेत, अर्थासहित त्याचा अभ्यासही करणं गरजेचं आहे। तर लेसन एक्सप्लेन करत असताना द हाऊस बिल्डर म्हणजेच गवंडी अशा अर्थाने हाऊस बिल्डर हा शब्द वापरलेला आहे। आणि सगळ्यात आधी आपण लेसन रीड करून मग प्रत्येक लाईन मी तुम्हाला ती एक्सप्लेन करणार आहे। द हाऊस बिल्डर, दिस इज अ स्टोरी ऑफ अ मॅसन हू वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर। ही एका गवंडी काम करणाऱ्या माणसाची गोष्ट आहे की जो एका कंत्राटदारासोबत काम करत असे। द मॅसन ऑलवेज स्ट्रोव टू डू हिज वर्क टू परफेक्शन। म्हणजेच हा जो गवंडी होता तो आपलं प्रत्येक काम व्यवस्थितपणे कसं होईल याकडे लक्ष द्यायचा। ॲज सून ॲज अ हाऊस हॅड बीन डिझाईन बाय द आर्किटेक्ट अँड डिटेल्स फायनलाइज बाय द इंजिनियर, द कॉन्ट्रॅक्टर वूड सेंड फॉर द मॅसन अँड लीव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम। एखादं घर जेव्हा आपण बांधायला घेतो तेव्हा आपण त्याचा आराखडा तयार करतो। तो आर्किटेक्ट हा आराखडा तयार करत असे, त्यानंतर तिथे येणारा जो इंजिनियर म्हणजे अभियंता असेल तो त्या सगळ्या गोष्टींची माहिती करून सगळं फायनल करत असे। आणि मग जो कॉन्ट्रॅक्टर ती बिल्डिंग बांधणार असेल तो कॉन्ट्रॅक्टर येऊन त्या मॅसनला भेटायचा आणि त्या मॅसनवरती सगळ्या प्रकारची जबाबदारी सोपवायचा। कशाची? घर बांधण्याची सगळ्या प्रकारची जबाबदारी त्या गवंड्यावर तो सोपवत असे। द मॅसन वूड देन विदाउट वेस्टिंग एनी टाइम स्टार्ट हिज वर्क। आणि एखादं कामाची जबाबदारी आली की गवंडी मात्र कोणताही वेळ न घालवता त्या कामाला सुरुवात करत असे। ही वुड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन। म्हणजे ती गोष्ट तो खूप मनापासून करायचा। एखादी बिल्डिंग बांधायला घेतली किंवा एखादं घर बांधायला घेतलं की ते पूर्णत्वास जाईपर्यंत तो अगदी प्रयत्नपूर्वक ते काम करत राहायचा। ही मेड शुअर दॅट ही यूज द बेस्ट कन्स्ट्रक्शन मटेरियल of high quality, the measurements of the walls, doorways, arches, etc. म्हणजे काम करत असताना त्या कामासाठी बांधकामासाठी लागणारं जे साहित्य असेल, मटेरियल असेल ते उत्तम प्रतीचं तो घेत असे, उच्च प्रतीचं। त्यानंतर त्या ज्या भिंती असतील, दरवाजे असतील, त्याचे जे माप घेणं असेल ते अगदी व्यवस्थित पद्धतीने घ्यायचं। एकूणच त्याचं जे काम असतं ते एकदम छान असायचं। Were perfect and he gave an excellent and appealing finish to whatever he built. म्हणजे आतापर्यंत त्यांनी जेवढं बांधकाम केलेलं होतं ते अगदी व्यवस्थित पद्धतीने केलेलं होतं। The owners of the new houses built would be more than satisfied with the construction. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरपेक्षा जो ओनर असायचा म्हणजे जो ते घर विकत घ्यायचा तो मात्र समाधानी होऊन ते घर विकत घ्यायचा, कारण त्या घराचं बांधकाम अतिशय योग्य पद्धतीने केलेलं असायचं आणि त्या घर मालकाला ते निश्चितच आवडत असे। तर प्रत्येक ओनरला ते घर आवडत असे। बिकॉज ऑफ द झिल, डिलिजन्स, लॉयल्टी अँड परसिस्टन्स दॅट ही डिस्प्ले इन हिज वर्क, द मॅसन वॉज इन ग्रेट डिमांड अँड फेच गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर। कामाप्रती असलेला उत्साह, त्यानंतर मेहनत, प्रामाणिकपणा आणि सातत्य यामुळे त्याचं काम कसं व्हायचं, चांगलं व्हायचं। आणि ह्या मॅसनच्या अशा कामामुळे म्हणजे ह्या गवंडी करत असलेल्या कामामुळे तो जो कॉन्ट्रॅक्टर असायचा त्याचा जो व्यवसाय होता तो खूप चांगला चालायचा आणि त्याच्याकडे अजून लोक मागणी करायचे की आम्हाला बांधकाम करून हवं आहे किंवा जास्त कामांची मागणी व्हायची। Subsequently, the contractor recompensed the mason handsomely with a very good salary. आणि या सगळ्याचा मोबदला म्हणून कॉन्ट्रॅक्टर काय करत असे, कंत्राटदार त्या गवंड्याला त्याचा कामाचा मोबदला म्हणून व्यवस्थित असा पगार देत असे। He could meet the needs of his family sufficiently without any scarcity. आणि त्यामुळे गवंडी सुद्धा आपल्या कुटुंबाच्या ज्या गरजा होत्या त्या व्यवस्थितपणे पार पाडू शकत होता। त्यासाठी त्याला कोणतेही वेगळे प्रयत्न करावे लागत नव्हते। द मॅसन thus कंटिन्यू वर्किंग विथ ग्रेट डिवोशन फॉर मेनी इयर्स टिल ही बिकेम अ ग्रँडफादर। अशा प्रकारे हा जो गवंडी आहे तो अनेक वर्ष काम करत राहिला। आत्ता मात्र तो आजोबा झालेला होता, म्हणजे आजोबा होईपर्यंत
खूप वर्ष तो अगदी प्रामाणिकपणे बांधकामाचं हे काम करत होता. देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाइम टू रिटायर अँड स्पेंड टाइम प्लेइंग विथ हिज ग्रँड चिल्ड्रन. परंतु आत्ता मात्र त्याने असा निर्णय घेतला की आता ती वेळ आलेली आहे. कशाची? निवृत्तीची. म्हणजे आपण जे काम करतोय ते काम थांबवण्याची वेळ आता आलेली आहे आणि आता हे काम थांबवून मी माझ्या नातवंडांसोबत वेळ घालवू शकतो. Being a firm-minded person, he informed his contractor of his decision to retire from house building. असा निर्णय घेतल्यानंतर त्याने आपल्या कंत्राटदाराला या गोष्टीची कल्पना दिली की मी या कामातून निवृत्त होऊ इच्छितो. The contractor was very disheartened to lose such an excellent workman and urged the mason to continue his job, but to no avail. त्यावेळेस कंत्राटदार त्यांना सांगतो, त्याला वाईट वाटतं की इतका छान काम करणारा माणूस आता इथून निघून जाणार. तो त्यांना तो जॉब कंटिन्यू करायला सांगतो, हे काम करत राहा असं सांगतो, परंतु त्याचा आता काहीही उपयोग होणार नव्हता. द मॅसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. कारण गवंड्याने निर्णय घेऊन झालेला होता, तो आता पुन्हा हे काम करणार नव्हता, तो तिथेच थांबणार होता. त्यामुळे त्याने त्या कामासाठी नकार दिला. फायनली द कॉन्ट्रॅक्टेड कन्व्हिन्स्ड द मेसन to build one last house on a beautiful and convenient site as a special favor. मग अखेरीस कंत्राटदाराने खास विनंती करून एका सुंदर आणि सोयीच्या स्थळी एक शेवटचे घर बांधण्याची विनंती केली. इच्छा नसूनही तो जो गवंडी आहे तो नाखुशीने हे बांधकाम करण्यास तयार झाला. The mason agreed to do so with great reluctance, not too happily either. म्हणजे तो नाखुशीने हे बांधकाम करण्यासाठी तयार झाला. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. बांधकाम सुरू झालं. इट वॉज अ मोस्ट ब्युटिफुली डिझाईन हाऊस टू बी बिल्ड ॲट अ सॉट आफ्टर लोकेशन. अतिशय सुंदर असा आराखडा बनवून हे एक घर खास निवडलेल्या ठिकाणी बांधलं जाणार होतं. हावेवर द मॅसन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हार्ट इन हिज वर्क. परंतु तो गवंडी मात्र आपले चित्त गुंतवू शकला नाही त्या कामामध्ये. त्याचं मन गुंतलं नाही ते काम करताना. So he did his work very roughly and carelessly, without interest or dedication. त्यामुळे तो काम ते ओबडधोबडपणे, निरीच्छेने, त्याची इच्छा नसताना निष्काळजीपणे करू लागला. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज वॉज ऑफ लॉ क्वालिटी. मग तो त्या बांधकामासाठी लागणारं जे साहित्य वापरत होता ते सुद्धा निकृष्ट प्रतीचं वापरत होता. बट ही डिड नॉट केअर. कारण त्याला काहीच काळजीच नव्हती. He simply wanted to complete the job in haste and finally retire. त्याला केवळ ते काम कसं तरी पूर्ण करायचं होतं आणि तिथून निवृत्त व्हायचं होतं. The house was ready earlier than expected. अपेक्षेपेक्षा अगोदरच घर पूर्ण झालं. Very roughly made structures, big walls, poor finish and did not look as good at all as design. त्यामुळे काय झालं की अतिशय ओबडधोबड रचना आणि कमकुवत भिंती असल्यामुळे बिलकुल सफाई नसलेले, दिसायला अगदी सुमार असं ते घर बनलं होतं. येट द मॅसन डिड नॉट केअर. ही इन्फॉर्म द कॉन्ट्रॅक्टेड दॅट द हाऊस वॉज रेडी अँड ही वॉज वेटिंग टू हँड ओव्हर इट्स की टू हिम. त्याला त्या गोष्टीची फिकीर नव्हती की आपण घर कसं तयार केलेलं आहे, व्यवस्थित तयार केलेलं नाही आहे. त्यामुळे त्याने कंत्राटदाराला घर तयार झालेलं आहे आणि या घराची किल्ली तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता असा निरोप पाठवला. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ह ॲट द साईट. तो कंत्राटदार त्या ठिकाणी आला. ही हॅड अ फाईल ऑफ लीगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. त्याच्या हातामध्ये एक कायदेशीर कागदपत्राची फाईल होती. द मॅसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊसेस कीज टू हिम. आणि मग त्या गवंड्याने काय केलं, नवीन घराची जी किल्ली आहे ती किल्ली कंत्राटदाराच्या हाती सुपूर्द केली. But the contractor did not step forward to enter the house to see it. परंतु कंत्राटदार घर पाहायला पुढे आला नाही. Instead, with a broad smile, he handed over the file along with the house keys to the mason. पण त्याने काय केलं, हसऱ्या चेहऱ्याने त्याने हातातील फाईल घराच्या किल्ल्यांसकट गवंड्याकडे सोपवली अँड सेड. आणि तो काय म्हणाला, बीमिंग हॅपी टोन आणि हर्षभरित स्वरात म्हणजे आनंदाने तो त्या गवंड्याला म्हणाला, दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ दिस न्यू हाऊस इन युअर नेम. हे नवे घर तुझ्या नावावर करणारी ही कागदपत्रे आहेत. द हाऊस इज
युअर्स, हे घर तुझं आहे. आय हॅड प्लॅन इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. मी तुला हे घर भेट म्हणून देण्याचे योजले होते. म्हणजे बघा, द हाऊस बिल्डर म्हणजे आयुष्यभर ज्या व्यक्तीने लोकांसाठी व्यवस्थित पद्धतीने आणि लोकांना आकर्षित करतील अशा पद्धतीची घरं बांधून दिली, परंतु एकदा निवृत्त झाल्यानंतर मात्र जे शेवटचं घर बांधायचं होतं ते मात्र त्याने निरीच्छेने बांधलं आणि ते घर त्यालाच मिळालेलं होतं. म्हणजेच यावरून आपल्या लक्षात येतं की कोणतीही गोष्ट आपण जर इच्छेने केली तरच ती व्यवस्थित होऊ शकते. जर आपण इच्छा नसताना ती गोष्ट केली तर ती गोष्ट पूर्णत्वास जात नाही. हा संदेश या धड्यामधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे आपण लक्षात घेऊया. आणि द हाऊस बिल्डर म्हणजे मॅसनची गोष्ट कशा पद्धतीने आहे आणि ती आपण आपल्या जीवनात कशा पद्धतीने रुजवायची आहे हे लक्षात येईल. म्हणजेच प्रत्येक गोष्ट करत असताना आपण ती इच्छेने केली पाहिजे, स्वइच्छेने केली पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने आपला जो हाऊस बिल्डर हा जो लेसन आहे तो एक्सप्लेन करून झालेला आहे. जरा तुम्हाला समजलाच असेल. तर आजचा हा व्हिडिओ